नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये। ब्रिज कोर्स वर्ग 9 इंग्रजी यामधील आज 27 तारखेची 27वी ॲक्टिव्हिटी घेऊन आलेलो आहो मी। यामध्ये आपल्याला गेसिंग द मीनिंग ऑफ अननोन वर्ड यूजिंग मोबाईल, गेस करायचे अर्थ कोणाचे अननोन वर्डचे, जे नवीन शब्द आहे आपल्याला माहीत नाही त्या शब्दांचे अर्थ माहीत करायचे, बट हाऊ यूजिंग मोबाईलचा वापर करून। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला विनंती राहील की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक करा। तर लर्निंग आउटकम्स बघा, याच्यामध्ये काय आहे, स्टुडंट कॅन लर्न हाऊ टू फाइंड द मीनिंग ऑफ डिफिकल्ट अँड अननोन वर्ड। म्हणजे तुम्हाला हे शिकायला मिळेल की तुम्हाला हे माहीत होईल की अननोन वर्ड्सचे, डिफिकल्ट वर्डचे अर्थ कसे जाणून घ्यायचे, कसे शोधायचे। आणि दुसरा आउटकम्स असणार आहे, स्टुडंट कॅन लर्न हाऊ टू यूज इलेक्ट्रॉनिक टेक्निक इन एज्युकेशन। ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे की किंवा जाणून घेणार आहात तुम्ही की जे इलेक्ट्रॉनिक टेक्निक आहे ते एज्युकेशनमध्ये कसं वापरायचं, त्या गोष्टी आपल्याला माहीत होणार आहे। त्यानंतर इथं इन्स्ट्रक्शन फॉर टीचर काय दिलेलं आहे पहा, शिक्षक काय करतील, शो टू स्टुडंट्स हाऊ टू फाइंड डिफिकल्ट अँड अननोन वर्ड, तुम्हाला दाखवतील कसे प्रकारे अननोन आणि डिफिकल्ट वर्ड शोधायचे। टेक ॲपल प्रॅक्टिस ऑफ वर्ड्स, प्रॅक्टिस घेतील जास्तीत जास्त। हँडल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली, आणि जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे काही असेल, मोबाईल, टॅबलेट जे काही असेल ते कसे वापरायचे, काळजीपूर्वक वापरायचे। यूज चिल्ड्रेन सेफगार्ड फ्रॉम द साईट टू सिक्युअर होम कुकीज, आणि हे सेफगार्ड होम कुकीज ज्या वगैरे असतात त्यासाठी, नाही तर हल्ला होतो, अटॅक होतो, सायबर अटॅक, त्यासाठी त्या गोष्टी असतात, त्याच्याबद्दल आपल्याला नाही पाहायचं आहे। त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, विद्यार्थ्यांकरता काय सूचना आहे पहा तुम्ही, यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली, तुम्हालासुद्धा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कसे वापरायचे, काळजीपूर्वक वापरायचे आहे। रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड फाइंड मीनिंग फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, उतारा वाचून त्याच्यातले जे अर्थ आहे शब्दांचे ते कुठून शोधायचे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून। टेक युजफुल ॲप फॉर डिजिटल डिक्शनरी, डिजिटल डिक्शनरीचा एक ॲप घ्यायचा आहे। डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप इन देअर डिव्हाइसेस, आणि गुगल जो ट्रान्सलेट ॲप आहे तोही तुम्ही आपल्या डिव्हाइसमध्ये घेऊन घ्या। टाईप करेक्ट स्पेलिंग टू गेट करेक्ट मिनिंग, योग्य अर्थ, योग्य मिनिंग भेटण्याकरता आपल्याला करेक्ट स्पेलिंग टाकणं आवश्यक आहे। जर चुकीची स्पेलिंग टाकली तर तो चुकीचा अर्थ दाखवेल। लर्न व्हॉइस टायपिंग ऑल्सो, तुम्हाला व्हॉइस टायपिंगसुद्धा शिकायची आहे। आणि लर्न गुगल कीबोर्ड टू टाईप फास्ट, आणि गुगल कीबोर्ड शिका जेणेकरून तुम्हाला काय आहे फास्टली टाईप करता येईल। अँड लर्न स्क्रीन टच रायटिंग बाय फिंगर इन गुगल ट्रान्सलेट टू फाइंड वर्ड इन लेस टाईम, आणि टच स्क्रीन रायटिंग जी असते गुगल ट्रान्सलेटमध्ये ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायची आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एज्युकेशनमध्ये कामात येतील। निव्वळ मोबाईल वापरून, मोबाईलमधील ह्या सगळ्या फंक्शन्स जर आपल्याला वापरता आले, बरेचसे असतात, तर आपण खूप सामोर जाऊ शकतो। तर त्याच्यानंतर आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्याकडे वळूया। देअर आर मेनी डिफिकल्ट वर्ड फॉर स्टुडंट्स, पहा अनेक कठीण शब्द असतात विद्यार्थ्यांकरता। ड्यू टू दिस वर्ड स्टुडंट आर अनेबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ एक्स्ट्रॅक्ट ऑफ आर द पॅसेज, आणि या कठीण शब्दामुळे आपल्याला त्याचा अर्थ, त्या पॅसेजचा अर्थ समजायला कठीण जात असते, समजत नाही। स्टुडंट कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी फॉर दॅट पर्पज, आणि हे समजण्याकरता तुम्ही ऑनलाईन डिक्शनरी वापरू शकता। स्टुडंट कॅन डाउनलोड ऑक्सफोर्ड डिक्शनरी ॲप ऑर एनी डिक्शनरी ॲप इन देअर मोबाईल डिव्हाइस, तुम्ही कोणताही डिक्शनरी, बऱ्याच प्रकारच्या आहे, तुम्ही प्ले स्टोअरवर जा, अनेक प्रकारच्या डिक्शनरी आपल्याला तिथं उपलब्ध मिळतील। जसं ऑक्सफोर्ड डिक्शनरी आहे, मार्टिन अँड वेबस्टर डिक्शनरी आहे, अनेक डिक्शनरी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला शब्द सापडतात। स्टुडंट ऑल्सो डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप इन देअर मोबाईल, पहा तुम्हाला गुगल ट्रान्सलेट ॲपसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड याच्याकरता करून घ्यायचं की काय, कोणत्या
आपल्याला वाक्याचा अर्थ समजला नाही तर ट्रान्सलेट ॲपमध्ये आपण जर टाईप केलं मराठीमध्ये तर इंग्रजीमध्ये येते, इंग्रजी केलं तर मराठीमध्ये येते, असं असते ते ट्रान्सलेट ॲप. युजिंग ॲप स्टुडंट कॅन फाइंड मोर मिनिंग ऑफ वर्ड. आणि ॲपचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त अर्थ त्या शब्दाचे माहीत करून घेऊ शकता. ही झाली लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा. टीचर गिव अ डेमो टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ अ वर्ड. म्हणजे शब्दांचे अर्थ डिक्शनरीमधून कसे शोधायचे याच्याकरता एक डेमो तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे पहा. टीचर रीड्स एक्स्ट्रॅक्ट अँड अंडरलाईन द न्यू ऑर अननोन वर्ड. आता तुमचे शिक्षक काय करतील, पॅसेज वाचतील, उतारा वाचतील आणि त्याच्यामधील जे कठीण शब्द आहे त्याला अंडरलाईन करतील. आणि सपोज वी आर ट्राईंग टू फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड वर्क. उदाहरणार्थ घ्या, समजा आपण वर्क या शब्दाचा अर्थ पाहून राहिलेलो आहोत कुठं, डिक्शनरीमध्ये. तर वी कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी. आता आपण कोणती डिक्शनरी वापरणार आहोत, ऑनलाईन डिक्शनरी. आता सगळं ऑनलाईनचा जमाना आहे, डिजिटलचा जमाना आहे, सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा जमाना आहे. त्याच्यामुळे त्या कागदाच्या डिक्शनऱ्या कोणी वापरताना दिसणार नाही. जास्तीत जास्त मोबाईलमध्येच अनेक डिक्शनऱ्या असतात. तर ती मोबाईलमध्ये डिक्शनरी कशी वापरायची ते आपण अगोदर पाहणार आहोत. इथं काही डेमो शब्द दिलेले आहेत तेही पाहणार आहोत आणि जे करायचे आहे प्रॅक्टिस तेही मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बरोबर काळजीपूर्वक पहा. तर वर्क ॲज अ नाऊन. आता डिक्शनरीमध्ये तो नाऊन असेल तर नाऊनही दाखवतो, वर्ब असेल तर वर्बही दाखवतो. तर आता पहा अगोदर नाऊन म्हणून काय अर्थ निघतो वर्क या शब्दाचा. तर मिनिंग पहा. ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड इन मेंटल ऑर फिजिकल इफोर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज आर अ रिझल्ट. हा त्याचा मिनिंग आहे. आता त्याच्या सिनम्स अँटिनम्ससुद्धा दिलेले असते, समानार्थी विरुद्धार्थी शब्दसुद्धा दिलेले असते. तर पहा वर्कचं समानार्थी शब्द काय आहे, लेबर आहे, टॉईल आहे, स्लॉग आहे, ड्रगजेरी आहे, एक्सर्शन आहे, ETC इत्यादी शब्द आपल्याला डिक्शनरीमध्ये मिळतील. सिनम समानार्थी. अँटिनम्ससुद्धा दिलेले आहे पहा. लेझर, रेस्ट हे वर्कचे काय आहे, अँटिनम्स आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर जर वर्क आपण वर्ब म्हणून जर पाहिलं त्याचा अर्थ काय होत असतो, टू बी एंगेज इन फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर अ पर्पज ऑर अ रिझल्ट. इन दिस वे वी गेट सच टाईप ऑफ मिनिंग इन ऑनलाईन डिक्शनरी ॲप इन आवर स्मार्टफोन. अशा प्रकारे आपण अर्थ शोधू शकतो. आता पहा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस सीजनमध्ये आपल्याला टीचर विल टेक प्रॅक्टिस ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हे शब्द दिलेले आहे. स्विम आहे, फ्रेंड आहे, कूल आहे, डेंटिस्ट आहे, वेट आहे आणि लॉकॉन आहे, आयकॉन. या शब्दांचे आपल्याला काय करायचे आहे डिक्शनरीमध्ये. आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहोत कशा प्रकारे आपण अर्थ शोधतो. तर ते बरोबर पहा. तर बघा मित्रांनो, ही आहे मार्टिन वेबस्टरची डिक्शनरी, ऑनलाईन डिक्शनरी आहे. मोबाईलमध्ये मी इन्स्टॉल केलेली आहे. डिजिटल डिक्शनरी आपण म्हणू शकतो तिला. तर यामध्ये शब्द कसे शोधायचे आणि काय काय माहिती आपल्याला मिळते ते आपण बघूया. पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला स्विम. तर हा जो सर्च बार असतो या सर्च बारमध्ये क्लिक करायचं आणि शब्दाची स्पेलिंग बरोबर लिहायची. जसं स्विम तर स्विमची स्पेलिंग बरोबर लिहिली आणि त्याच्यावर क्लिक केलं तर पहा तुम्हाला तिथं व्हर्ब म्हणून स्विमचा अर्थ काय आहे ते दिसते. त्याच्यासोबतच त्याचं आपल्याला साऊंडसुद्धा ऐकायला मिळते. पहा तुम्हाला साऊंडसुद्धा ऐकायला मिळत आहे. त्यानंतर त्याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. आपण जसं वर्कचं पाहिलं होतं स्विम म्हणजे काय होते ते डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. टू प्रोपोल वन सेल्फ इन वॉटर बाय नॅचरल मीन्स सच ॲज मूवमेंट ऑफ द लिम्स फाईन्स ETC आपण पोहणे म्हणतो ना ते. तर हे झालं व्हर्ब म्हणून कोणतं स्विमचं कार्य आहे ते दिसून राहिलेलं आहे आपल्याला. याचं नाऊन म्हणून काही आलेलं आहे का तर पाहू आपण. ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे हा, टू क्रॉस बाय. त्यानंतर नाऊन म्हणून सुद्धा दिलेलं आहे पहा, अ स्मूथ ग्लायडिंग मोशन, त्याला डेफिनेशन दिलेली आहे त्याची. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा त्याचा वापर करतो आपण, परंतु स्विमिंग असं करतो. त्याचे सिनम्स कोणते आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे पहा, सिनम्स आणि अँटिनम्स. सिनम्स दिलेले आहे ड्रिफ्ट, फ्लॉट, ग्लाइड या प्रकारे.
आणि सिनम्स नाऊन व्हर्बचे आहेत ते नाऊनचे ब्लॅकआउट, फेंट. अँटीनम्ससुद्धा दिलेले आहे, सेटल, सिंक या प्रकारे. तर हे झालं कोणतं? स्विम. त्यानंतर आता आपण दुसरा शब्द घेऊया. दुसरा शब्द दिलेला आहे आपल्याला फ्रेंड. तिथंच काय करायचं, त्याला क्रॉस करायचं आणि फ्रेंड लिहायचं. स्पेलिंग बरोबर लिहायची. FRIEND, फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र, आपल्याला माहीत आहे नाही का. नाऊन म्हणून जर वापर केला आपण पाहायचा उच्चारसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल कसा आहे. तर नाऊन म्हणून वन अटॅच टू अनादर बाय अफेक्शन ऑर एस्टीम. हे आहे वाक्य. नाऊनची अशा अनेक वाक्यात दिलेले आहेत. आपल्याला तितक्या वाक्य काही पाहायच्या नाही, फक्त आपल्याला हे समजून घ्यायचं आहे कशा प्रकारे आपण ते वापरायची. व्हर्ब म्हणून तुम्हाला फ्रेंडेड, फ्रेंडिंग, फ्रेंड्स अशा प्रकारे बदल होत असतो आणि त्याचा व्हर्ब बनत असतो. ॲक्च्युली त्याचं नाऊन आहे फ्रेंडचं ओरिजिनली. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह वर्ब कसे बनतात ते सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला सिनम्स कोणते कोणते आहे आणि अँटीनम्स कोणते आहे पहा. सिनम्स नाऊनचे ॲडव्होकेट, ॲडव्होकेटर, अपोज हे सगळे सिनम्स आहे. आणि त्यानंतर हे काय आहे? अँटीनम्स आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेही तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, जसं आणखी एक शब्द आहे कूल. कूल जर तुम्ही असं सर्च करायचं आहे तर तुम्हाला समजून आला. शेवटचा शब्द मी करून देतो, बाकी तुम्हाला करून पाहायचे आहे डिक्शनरी करून. तर पहा ॲडजेक्टिव्ह आहे कूल, याचा उच्चार येतो का पहा. त्यानंतर मॅन्डेटरी, कोल्ड अँड लॅकिंग इन वॉर्मथ, हे त्याची वाक्य दिलेली आहे. आपल्या सगळ्या ह्या वाक्य दिलेल्या आहेत. त्या वाक्य लक्षात घ्यायच्या, जी आपल्याला आवडेल ती लिहायची. आणि त्याच्यानंतर वर्ब म्हणून दिलेलं आहे कूलिंग, कोल्ड. त्याच्यानंतर आपल्याला सिनम्सही दिलेले असते आणि अँटीनम्सही दिलेले असतात. तर हे झालं, काय झालं, हे सगळं आपण पाहिलं कशाबद्दलची माहिती, कशा प्रकारे आपण प्रॅक्टिसमध्ये हे शब्द कसे शोधायचे. तुम्ही डेंटिस्टचं पाहून पहा. त्यानंतर वेटचं, आयकनचं तुम्हाला काय करायचं आहे, पाहून पाहायचं आहे. अर्थ डिक्शनरीमध्ये अनेक प्रकारच्या डिक्शनरी असतात, कोणत्याही प्रकारच्या डिक्शनरीमध्ये पाहून पहा. मित्रांनो, आपण शब्दांचे अर्थ डिक्शनरीमध्ये कसे शोधायचे ते बघितल्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे वळूया. तर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये इव्हॅल्युएशन तुमचं होईल. वी हॅव टू चेक हाऊ टू हँडल स्मार्टफोन. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे हँडल करता आलं, तुम्ही पास झाला, तुम्हाला चांगलं समजलं असं त्याचा अर्थ होईल. इंडिव्हिज्युअल मॉनिटरिंग ऑर सस्पेन्शन बाय द टीचर, आणि इंडिव्हिज्युअली तुमच्याकडे लक्ष देतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे की याला हाताळता येत आहे की नाही. मला वाटते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजकाल हे चिल्लर गोष्टी झालेली आहेत, हे सगळं वापरता येतात नाही का. पण इथं दिलं आहे म्हणून आपण ते पाहावं लागून राहिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ई कंटेंटमध्ये तुम्हाला पेज नंबर 75 पाहायचं आहे, परंतु कोणत्या वर्गाचं? क्लास 8चं. आणि तिथं जो QR कोड दिलेला असेल त्याला स्कॅन करून तो व्हिडिओ पाहायचा आहे. माय टेक अवे टुडे आय लर्न, आज आपण काय शिकलो? तर स्टुडंट लर्न टू हँडल स्मार्टफोन कसं वापरायचं. स्टुडंट लर्न टू डाउनलोड ऑनलाईन डिक्शनरी ॲप, ऑनलाईन डिक्शनरी ॲप कशा प्रकारे डाउनलोड करायची. तर कशा प्रकारे करायची? प्लेस्टोरमध्ये जायचं, प्लेस्टोरमध्ये जेही डिक्शनरी पाहिजे तुम्हाला तिथं नाव लिहायचं आणि डाउनलोड करून मग इन्स्टॉल करून टाकायचं. त्यानंतर स्टुडंट लर्न टू फाइंड आउट द मीनिंग ऑफ अ वर्ड फ्रॉम ऑनलाईन डिक्शनरी, हेही तुम्हाला माहीत झालं की ऑनलाईन डिक्शनरीतून शब्दांचे अर्थ कसे पाहायचे. अँड स्टुडंट लर्न व्हॉइस टायपिंग अँड स्क्रीन टच टायपिंग, व्हॉइस टायपिंग आणि स्क्रीन टच टायपिंगसुद्धा तुम्हाला करता यायला पाहिजे. काही नाही, व्हॉइस टायपिंग म्हणजे काय असते, असं बटन दिलेलं असते, आपण तुम्ही कीबोर्डमध्ये पहा तर बोलाचं चिन्ह असतो ना माईक, त्याला करा क्लिक आणि बस बोला, टाईप होऊन जाते, फक्त नेट सुरू पाहिजे. या प्रकारे स्क्रीन टचचंही असते ऑप्शन तिथं, बस आपण स्क्रीन टच करून असं लिहिलं तर ते लिहिले जाते. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 27 पाहिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, आवडला तर एक तरी लाईक पक्क्यामध्ये करा. पुन्हा भेटूया उद्याला पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन, जी असेल ॲक्टिव्हिटी नंबर 28 तारखेची 28. तर तोपर्यंत धन्यवाद.